अशी काय वेळ आली असेल की भगवान जगन्नाथ यांना मासे खावे लागले आणि ती कोण व्यक्ती असेल जिच्यामुळे त्यांना हे करण्यास भाग पडले। ओडिसामध्ये एक म्हातारी राहत होती। तिने एक दिवशी भगवान जगन्नाथ यांचे दर्शन केले आणि दर्शन केल्यानंतर ती मोहित झाली। तिने विचार केला की मी भगवंतासाठी काहीतरी स्पेशल जेवण बनवून आणेल, म्हणून ती घरी गेली आणि घरी गेल्यानंतर तिने विचार केला की मी देवासाठी तीच गोष्ट घेऊन जाईल जी मला आवडते आणि ती नेहमी मासे खायची। म्हणून तिने विचार केला की मी देवाला मासेच घेऊन जाते। म्हणून दुसऱ्या दिवशी तिने मासे तयार करून एका पिशवीत बांधून घेऊन गेली। पण मंदिराच्या पायऱ्या चढत असताना पुजारीला त्याचा वास आला। पुजारीला पाहून म्हातारी घाबरली, पण मात्र तिने धीर सोडला नाही। तिने ती पिशवी पुजाऱ्याला दिली। पुजाऱ्याने जेव्हा ती पिशवी उघडून पाहिली तेव्हा त्यात चक्क फणसाची भाजी होती। त्यानंतर पुजाऱ्याने म्हातारीची माफी मागून त्या फणसाच्या भाजीचे नैवेद्य देवाला दाखवले। देवाने इतका मोठा चमत्कार करून त्या मासाचे रूपांतर फणसाच्या भाजीत केले, पण एक गोष्ट मात्र त्याने तो नैवेद्य नाकारला नाही। हा व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राइब करा।